हॅलो. यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत. राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत, नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, चूक बोलून क्षमा असावी. नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केळचे बाबा आले असतील ना, तर नाही काकाजी आलेले हा, आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, हा जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत. सॉरी, जिल्ह्याचे क्रमांक 1 चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार, या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले, साताऱ्याचे महेशजी आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले, आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे. तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए इथं येऊन बसला तर बरं होईल. हा सॉरी, आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही, परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि या ठिकाणी काय हे खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो. ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही.
पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो. मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. सॉरी, आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद कायदा नाही तर उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता. 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्या मला नाही, गावातून जाईना आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐ जगरेंगे तै जग, अरे हे असले नारपाडे हे कानफडात हाणले ना, या कानाकडे हाणले तर पार पेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाही. आणि काही बी लिहितात आणि काही टाकत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाड्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीड. आणि या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाने लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत. एक पोरग फडका काय, त्याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुहार काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता है. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय
संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही? 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्ही का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचे, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवॉर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी. आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणाच्या बाजूला जाऊ, परंतु पंकुताई, तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात. याचं उत्तर द्या. काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, ते नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, रात कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मारी. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, राख म्हणजे आमचीच आहे. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? पंकुताई, 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केलं नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळे झंटा फंटा ॲटम उधर है. हा सगळा झंटा फंटा ॲटम कोण सांभाळीत होता? आका. त्याला नाव घेत हे तुम्ही. आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली, म्हणजे मंत्रीपद. मी तर आत्ता म्हणतोय, त्या स्वतः म्हणल्यात भगवान भक्तीगडावर, स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रीपद. यांनी नुसतं डीपीडीसीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं, राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर आपला ऊस तोडीशी संबंध आहे. याच काय घ्यायचं म्हणते, ऊस तोडायचं. हार्वेस्टर, त्या हार्वेस्टरला
केंद्र सरकार आणि राज्य सरकारची 40 लाखाची 4,000 चालव आयला. आजकाल आमचं बी कवा बोसा टाकल्यावरच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं. आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण ओलीसच प्रेशर येत. हे घेणाला का कुठं माग काय बघ. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोडे हात असते, वर हात करू ना, दाखवा ना. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची. करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे. फक्त करुण कहाणी म्हणतोय, करुण कहाणी. करुणा कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको आहे. पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकचं काही बोलायचं नाही. भाऊ, तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा, त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना. कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला. खरंय का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचं काढलं. शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा, तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही. भाऊचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं. वाढवा पक्ष, दैपळे सारखे आणा पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दैपळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दैपळेच्या मार्गात. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो, नाही तर कोण कोटूंगा. दैपळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा, काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची अख्खीच्या अख्खी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळेच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, येत असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी. अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उभं राहा. गणपत पाटलाचा मावळ जो असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हल्ली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी म्हणता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये, या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो, चालतो. त्या फुले बस करू का? फुले पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे. आता वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे रागो ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहे. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये.
वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उचलून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनभाऊ आणि छोटा तो आशीर्वादाने चालणाऱ्या, याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता. मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणते त्या बाबतीत तुम्ही जाणती वेवाल्यावर तुमच्या पाया पडतो, खालचं दाखवा, वरचं दाखवा, हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ती मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली, तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खूप खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथुरा मानसा की सेवा नहीं कर सकते, ऐसा इनका राज है. आणि यादी केली, याच्या पाठीमागे जाऊ द्या. संगीत दिघोळे, अरे लिहिले मी आता, थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे करा. अख्खं अर्ध 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य असं, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात. हा नवीन परळीचा पॅटर्न परवा तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न, याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बर का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं आणि ते नसतं का, स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कुणाच्या बी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ऍडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ऍडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, काय झालं, अत्यंत बेकारी. अध्यक्ष मांजर संभा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे? आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथं झालो. 4 मतं तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडू बेजार कहा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून
त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द त्या वर आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर महाराष्ट्रातील आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील. या पुढे आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतोय. आपण या भिंती कधी तोडणार आहोत? संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मेला. संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीडचा इतिहास बघा. बीडमध्ये कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते, कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते, केशर काकी निवडून आल्या होत्या. अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं, पण त्याला जातीचा कधी स्पर्शच होऊ दिला नाही. माझ्यासारख्या गेले 35-40 वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होतं की महाराष्ट्रात जातीपाती कुठपर्यंत पोचले. वाल्मिक, त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता? अरे तो वाल्या आहे. त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि कलियुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला. मी ऐकतो वाल्मिक कराड, वाल्मिक कराड, वाल्मिक कराड. वाल्या आहे तो. आता लोक मला इथं फोन करतात, हो साहेब तुम्ही वंजाऱ्या विरुद्ध बोलताय, एक माणुसकी जिवंत आहे की नाही महाराष्ट्रात? मी एका माणसासाठी लढतोय, जो माणूस बीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात. तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता. त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली? संतोषला, आणि म्हणून संतोष तिथे गेला. हा बीडचा चेहरा आहे. तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं? तू कुठे गेला? संतोष इथे रे. हा संतोष बांगर. बीड मधले किती जण याला ओळखतात? शिवराज बांगर. किती जण ओळखतात? ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने, वाल्याने? ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं. हा बीडमध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो. हा वंजारी नाही. आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले, काय नावं होती हो सगळ्यांची? आंधळे, राख, फड. कोण आहेत ते? सगळे वंजारी आहेत ना. मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी. बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये बबन गीतेचा काय संबंध होता? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी. आता तुमचा एसपी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करो, जरा हमारे पास एक तक्रार दाखल करो. याचा मला फोन आला. म्हटलं अरे बेटा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतील, उद्या पलटी मारतील.
जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाहीत. जर अशोक सोनवण्याची अॅट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती, त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मेलाच नसता. म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही. असं आहे की बबन गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे, त्या आंधळ्याच्या आणि बबन गीतेच्या मर्डर केस मध्ये पीआय कोण आहे? पीआय कोण आहे? महाजन. आणि केस मध्ये पीआय कोण आहे? वाल्मिक कराडला वाचवलं कोणी? परळीमध्ये बापवंदळेच्या मर्डर केस मध्ये महाजननी. मग केस एक मिनिट मला टप्प्याटप्प्याने जाऊ द्या, तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज. तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका, माझ्या एकही विचार माझ्या डोक्यात राहणार. मग तो महाजन चांगला माणूस आहे. अहो इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार नसाल तर कसं काय व्हायचं? दस साहेब एवढं घसा फोडून सांगतात 300 ट्रक. कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची? दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच. तुम्हाला सगळं माहिती आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले, त्याच्या आधी एकाच्याही तोंडात ब्र नाही निघाला. हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला? हा बंडखोरांचा जिल्हा आहे. बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल, राजकीय बंडखोरी, तर ती बीडमध्ये दिसली. पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने गेले. समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने, किशोर काकी जिल्ह्यात, क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने. असा जिल्हा नाना पाटील. मला सांगा बंद पडतं लाईव्ह मशीन बंद पडतं. काय समजायचं की महाराष्ट्रातल्या संवेदना जिवंत आहेत की नाही? ह्या आमच्या ताईचं भविष्याचा कोणाला विचार आहे? आमच्या बहिणीचा पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे? आणि तरी आपण राजकारण करतोय. कसलं राजकारण? अरे माणुसकी जिवंत ठेवा, माणुसकी. उद्या तुमचं घर जळेल, बघायला माणूस नाही येणार. कारण का प्रत्येक जण जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही. आणि म्हणून मला जी एकी दिसते ना ती माणसांची दिसते, माणुसकीसाठी आलेल्या माणसांची. आणि अशीच एकी ठेवा. नेता कितीही मोठा असो, या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही. हा झंझावत आहे. आज या बीडमधनं एक ठिणगी पडली आहे. ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल. कुठल्याही नेत्याची या जनतेला गरज नाही. वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही. मी आता येता वाचत होतो, एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे? होते ना? त्या कोचेंनी एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होतो तेव्हा 24 तासांना एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसात एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला. तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. रंजन मुखर्जी. पण म्हणजे हे किती धक्कादायक हो. एक कलेक्टर गायब होतं आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही. हे खरं आहे की नाही मला माहित नाही. पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या. कोचे पुढे आयरा गायरा माणूस नाहीये. तो या जिल्ह्याचा कलेक्टर होते. सॉरी मी आले तुला करत नाही कोणाला. तर ते कलेक्टर होते, त्यांना बोलून घ्या. आणि माझी आज प्रमुख मागणी आहे, त्या सगळ्या जेवढ्या अटक आरोपी आहेत ना सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. काढा त्यांच्या तोंडातलं सत्य. हे असं निघणार नाही. कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडे काय काढून घ्यायची, वधवून घ्यायची. कोणाची हिंमत नाही.
हायस्पीड काय करेल हो? उद्या मुंबईत बसून धनुभाऊने एक फोन केला, जरा हे देते, हा जाणार नाही, हा जाणार की नाही, हात उचलून दाखवा सांगा बरं. मग काय कामाचं? म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार, फक्त डोळ्याने इशारा केला तरी संपली चौकशी. त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका. उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू नका की न्याय मिळेल. न्याय मिळणारच नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत. पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही. अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही. अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा. काय बोलतात ते, काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही, फक्त काय बीडमध्ये होतं. अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर. ज्या पद्धतीने मारलं, समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय. अरे हा क्रूर कर्म आहे, क्रूर कर्म. रामन राघव आहे, रक्त पिपासू नरभक्षक आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली. एवढे दिवस आम्ही बोंबलत होतो की हे बीड मधलं थांबा, बीड मधलं थांबा. ते अंधारे, सुषमा अंधारे आज येणार होत्या, आल्या नाहीत. त्यांच्यावरती 307 दाखल केली. त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला, तिच्यावर इतका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं. पुन्हा यांनी कोणालाही सोडलेलं नाही. सगळे धंदे यांचे, मटक्याचे पण यांचे, दारूचे पण यांचे, सगळे धंदे यांचे. पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही. दस साहेब, मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळाचा पहिला आखला. शिवाय घालणारे फोन येतात मला आज सगळ्यांना एक सांगायचंय. हे थांबा रे, मला एक सगळ्यांना सांगायचंय. मी जातीने वंजारी उभा आहे, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेल तर मी वंजारी नाही. अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय, त्यामुळे गरिबी, ऊसतोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका. माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी एका हमालाचा नातू आहे. 18-20 दारिद्र्य होतं आमच्या घरात, पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभा राहिला. हे जातपीत काही मध्ये येत नाही. कसली जात? लढताना जातीचा विचारच करायचा नसतो. या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्रने जातीपातीचा नाही विचार केला. तर जाऊन त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या बापाला हात उचलून मारू शकत नाही. लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या. अरे काय हा, कारण का त्याच्या एक आवाड नावाचा पोरगा होता, त्याच्यात हात घातला मी. आणि तुम्ही तुमच्या बापाला ट्रेनमध्ये मारू कसे शकता रे? आपण काहीच विचार करत नाही की आपण आंधळे झालो जाती धर्माच्या लफड्यामध्ये, की 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मला त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच. आज त्या सूर्यवंशीला मारला, त्याच्या मारण्याचं कारणच नाही सांगतो. भीमसैनिक कुठे गेला आमचा? कुठे गेला? सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहितीये का? कोणाला माहितीये कसा मारला? शासनाने नाही सांगितलं, पोलिसांनी नाही सांगितलं, तो मेला. अरे पण मेला कसा? अरे कोणीतरी असेल ना. आणि दस साहेब, सर्वात जे लपवलं गेलं आणि जे कधी चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही, तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत. दस साहेब हे लक्षात घ्या. मी मुद्दामून जो आज आलोय नाही ते हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय की तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये माणूस मरू कशा शकतो? अच्छा, त्याचं काही रेकॉर्ड? तो किती वाजता मेला, त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला, काही नाही.
पण असा महाराष्ट्र ठेवू नका. बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. जर पण व्यक्तच झालो नाही तर अजून 10 संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील. या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत, पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर या शासनाला पळता भुई थोडी होईल. तेव्हा वेळीच आवर घाला. आजही तुम्ही समजे आमचा मित्र बोलला, क्षीरसागर साहेब कुठे तो 302 दाखल का नाही झाली? 302 मध्ये आरोपी का नाही आलेत? सगळं सारखं आहे ना. ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली का? ही खंडणी 2 महिने अगोदर मागितली होती. खंडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती. ती खंडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती. का सत्य बोलायचं नाही? 2 महिने अगोदर काय होतं? मग कशाला पैसे मागायला गेले होते? इलेक्शन फंड होता, दिला नाही. मठात पाठवतो सांगितलं, त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली तर हे कारवाई नाही. ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वागले, जसं धस साहेबांनी सांगितलं, आयले इतके 12, 14, 15, 16 वर्षाची पोरं या रिव्हॉल्वर लटकूनच फिरतायत. म्हणजे जे फायरिंग केलंय अंडर द आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे. ते तुम्हाला करता येत नाही. कोण कोणाच्या बापाला घाबरताय? बिनधास्त त्याच्यातनं रील्स निघतायत. आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं, जहा वाल्या खडा वो सरकार से बडा, तर त्याच्यावर रील्स तयार करतात. बाप तो बाप रहेगा, हा तुमचा बाप. या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका. म्हणा मुलगा असाच निघणार आहे. जेव्हा बाप वाले असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल. आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे, या मुलाची, मुलीची आणि त्या माऊलीची, त्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसू नका. जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल, जर गेल्या 10 वर्षात ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही, भाऊ बोलूच शकले नाहीत, अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा, न्यायाच्या बाजूने लढा. बाबासाहेबांचा फोटो दिसतोय इथनं, तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील, त्यांचं संविधान मागे उभे राहील. आपण संतोषच्या माध्यमातून त्याचं शहीद, त्याचं बलिदान झालेलं आहे असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया. या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशी शपथ घेऊन इथनं निघा. हा वैचारिक लढा आहे, कुठेही हिंसा होता कामा नाही. विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया. ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे 18 पकड जाती एकत्र आलो आहोत. शिवशुले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत. ही शपथ घ्या आणि इथनं रवाना व्हा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिचा स्वस्थच राहील. तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई. एवढं तुम्हाला शब्द देतो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे जोरात तर बोला ना. अमर रहे, अमर रहे. यानंतर आपले लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा आपल्या समोर बोलणार आहेत. माझी विनंती आहे बजरंग बाप्पाला की डायरेक्ट नाव घेऊन बोला. आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाण करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा, आदरणीय राजे
आदरणीय राजे, सर्व पक्षाचे आमदार, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सुरेश अण्णांना नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, आज तुमची सर्वांची इच्छा आज यांच्या वृत्तीमुळे झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही. गेले कित्येक वर्ष 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं, संदीप भैयांनी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले, पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच, एक तरुण सरपंच, अरे त्याने कधी विरोधकाला राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही. आपलासा वाटणारा आमचा संतोष अण्णा घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय, हे सर्व उघड आहे. अरे याचं सर्वांचं मूळ कुठे आहे? आपला 6 तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात, पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश अण्णाला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलचं. या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या. या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल, इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल, त्याच्यातून व्यवसाय होईल, बीड जिल्ह्याची प्रगती होईल, असा उद्देश असला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा उलट आहे. मी आज सर्वच्या साक्षीने सांगणार आहे, या संतोष अण्णा देशमुखच्या मारेकऱ्याला तर फाशी करायचीच, पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे. गेले कित्येक दिवस झालं, आज 20 दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय, ज्या दिवशी 9 तारखेला 3:24 याचं अपहरण केलं गेलं, त्या क्षणापासून मला 4:10 फोन आला. तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय, तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार. पहिल्या दिवशी 2 आरोपी अटक झाले, दुसऱ्या 2 दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला, 4था आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण म्हणलं झालंय अटक झालाय. आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल, आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीय अण्णा, तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो. का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढा मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आव्हाड साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब, ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले. 75,000 मतं बोगस केले, तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं. आदरणीय सुरेश अण्णा, तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री, यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे. बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या संतोष अण्णा देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मतकाढा
2 अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही. असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त भिडला होत आहे. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली, तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे. याच्यामुळे हे झालं. याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात. आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर 3 गुन्हे झाले. अरे कशासाठी? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री झाला, तुमची खालची पिलावळ आवरा, तुमच्याच लोकांच्या विरोधात तुम्ही म्हणलात ही परळीचा खेळच का नाही की मारणारा बी तिथंच आणि मारणारा बी तिथंच. तसंच झालंय निवडणुकीचं सुद्धा. विरोधक बी तिथं, सत्ताधारी बी तिथंच. कारण त्याचं असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधातले येतात ना कुठंतरी त्यांच्या उंचीप्रमाणे ते काय म्हणतात, भाऊ काय आणि ताई काय दोघंही आमचेच. काय जाती धर्माचा विषय. कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका. इथं एका जातीचा माणूस नाही, इथं एका पक्षाचा माणूस नाही. भारतीय जनता पार्टीचे सध्या 2 रनिंग आमदार इथं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा 1 आमदार इथं आहेत. आदरणीय आमचे पाटील साहेब सुद्धा येत आहेत. आणि आमच्या पक्षाचे सुद्धा 2 आमदार आणि 1 खासदार इथं आहे. आमचे पराजित झालेले 2 उमेदवार सुद्धा येत आहेत. सर्व पक्षीय आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत, ओबीसी आहे, ओपन आहे, मुस्लिम आहे. नावाशिवाय राजकारणच करता येत नाही. तुम्हाला पक्षाचं राजकारण करायचंय, आम्हाला नाही. आम्हाला काय करायचंय? आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे. आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी पकडणार, मी न्याय देणार. आदरणीय आमच्या अभिमन्यूरावजी पवार साहेब म्हणले, अण्णाही म्हणतात, अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा की 20 दिवस झाले, 20 दिवसात का पकडलं जात नाही? कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा मोठा आहे का? हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय. बीडच्या एसपी साहेबाला माझं म्हणणं आहे त्याच्या घर तपासा, घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे. छायर तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा हे एसपी का जात नाही? अरे ज्या डीवायएसपी कडे कालपर्यंत तपास होता, डीवायएसपी साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी? अरे कशाला? अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय? मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का? कुणाचं नाव घ्यायला? बीड जिल्ह्याच्या खासदारला, बीड जिल्ह्याचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे. बजरंग सोनवणे एकटा नाही. त्यानं कुणाचं नाव घ्यावं हे सुद्धा तुम्हीच ठरवा. तुम्ही म्हणताल त्याचं घेऊ. अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं, दरोडेखोराचं, दलालाचं नाव माझ्या जिभेतून कशाला घेता? याचं नाव घेणार नाही. याला तुम्ही पोलीस यंत्रणेने हुडकून काढला पाहिजे. आणि काय तर म्हणे, आता बघू बाप तो बाप रहेगा. आता हा देशमुखांना देशमुख गेलेत, आता बजा आणि ते बेवडं राहिले. काय बोलता? अरे तुमच्यात खरंच दम असेल तर आमच्याकडे नुसतं नजरवरी करून बघा. कशाला बोलताय? आम्ही सुद्धा म्हणतो जिथं ज्याची आता अण्णांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं, ज्या गोळीवर आमचा मला तिची भाषा येणार नाही. माझा मित्रच आहे घडी, पण तेवढं येणार नाही मला. मी आपला येड आहे. आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे? आम्ही म्हणलं मनोज दादाचा खासदार आहे मी. असाच आहे मी. पण आदरणीय आपल्या आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक होऊन लढा द्यायचा. एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही. कारण पोलीस यंत्रणा करते काय? कुणी म्हणलं एसआयटी कडे द्या, कुणी म्हणतं एसआयटी नेमली. अण्णा तुम्ही तरी सांगायचं एसआयटीचा अधिकारी कोण आहे? नाही सांगितलं. एसआयटीचा अधिकारी कोण आहे? सीआयडी कडे द्या. सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलीस यंत्रणेनं सांगितलं. सीआयडी कडे मर्डरची केस दिली होती. पुन्हा आता सीआयडी कडे अट्रॉसिटी आणि खंडणी दिली. ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय? ही कोणाला कसला हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे. त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार या नात्याने एकच आहे, याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर चालवा, नाही तर होणार नाही. 2 गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार महोदयांना माझी विनंती आहे. 2च गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून. याला राजीनामा द्यायला सांगा
आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल, नाही तर आम्हाला न्याय होणार नाही. ढोंग नको, राजकारण नको, आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभारलो. ही प्राथमिक आमची लढाई. उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलंय, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलंय, आम्ही सर्वजण या आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की तर बीडमध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणला खासदार म्हणून मी बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो. आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची. संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं, ज्या क्षणाला अपहरण झालं तेव्हा क्षणापासून आतापर्यंत मी लढतोय, तुम्ही सर्वजण लढताय. संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत, एवढा शब्द तुम्हाला देतो. उशीर होतोय, आपल्याला राजेंना ऐकायचंय, आदरणीय मनोजदादांना ऐकायचंय, त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय. त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण ताकदीनं बरोबर राहायचं आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही, यांचा राजीनामा झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला मी विनंती करतो, यांचा राजीनामा घ्या आणि त्याला 302 मध्ये अटकवा, तरच खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळाला असं म्हणलं जाईल. खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय मनोजदादा बोलणार आहेत. मराठा बुलंद आवाज संघर्ष होता. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या चरणी प्रथम विनम्र अभिवादन करतो. याच्यानंतर राजे बोलणार आहेत. एकानं सुद्धा जागा सोडायची नाही, कारण त्यांनी उलट केलं. ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार. बाबा, मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार, नंतर कसं बोलणार राजाची. मी जास्तीच बोलणार नाही. मी काय करतोय, काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मी हटणार नाही, हो तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही. पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो हो मी. अरलोच खेचाखेची तुमच्यात, आमचं राहिलं बाजूला. लय अवघडकाच काय इकडे. अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते. पण अण्णा, मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचाकच. मी मोजी फिजिक नसतो आणि मी काही समजित बी नाही आणला. मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही, मग तो किती जागीरदाराच्या अवलादा सोडत. आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी एक याच्यात, की तुम्ही नाव घेत नाहीत. मी काही जण म्हणले हो लढत नाही. तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही. कुठं बैठका घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा.
ते सुरेश धस अण्णाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पोरायला. मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार. जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेसचा असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभा राहायचं. मग तो कोणाचा असू द्या. आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू. प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही, संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित ते बोलले. आज गैरहजर आहेत का? पण समजा बोलले ना, पण बोलले ना, हे सांगतोय मी. खासदार बोलले, मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणाने सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोवर आपण त्याच्या बाजूने, आपल्या सोडून पक्षाचा ओढा लागला त्याचे ढकलू. समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बहुतेक. इथे कागदा फक्त बाजू ठरे, मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, लय घ्या पांगण बरं का. मग काय थोपाड सुटलं कुंकड सुटत असते. पवार साहेब बोलले, नाही रे आवडणार रे पवार साहेब. आणि मग का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले. ते असं म्हणले, आरोपी अटक होस तर मागं सरकारणार नाहीत. सरकार तुमचं मागं कुठं सरकार? सरकार तुमचं सगळं पुढं तुमचं. ते आता नवीन एसपी आले ते तर कचाकच लोकल धरते म्हणून बरं आहे. आयला लयत नाही भर लागलं दिसत, टंगरेला धरून वडीत कच आणताय सगळं. माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो. सत्ताधारी पक्षाचे पण इथे, विरोधीचे पण इथे, राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते पुऱ्यामध्ये टाका. टेन्शनच मिटलं राव, कशाला मोर्चा काढायचे? मोर्चाच कशाला काढायचे? विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका का काय म्हणतात का ती वेगळं, ती धरा. हाकी नसली ती धरा, काय असेल ते धरा. आणि जाऊन दे 7.5 एकदाची मधी कळाला ताण. आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकरांनी बापाचं छत्र हरवलंय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचं. तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशी बना. हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून पुढे सुट्टी नाही. आता जशाला तसं
आता जशाला तसं हे किती दिवस धरत्यात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो, तुम्हाला माहिती आहे मग आपला का कसं आहे, जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्याला, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका, कोण कोण येत ना हे धरा. हे सापडणं काय मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही, जनतेसमोर सवाल नाही. जर नाही धरलं मी कचाकच घोड्याला येऊन बरं का, तुमच्या पायावर हात लावून सांगतो, हे लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय, त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडर उभारायचे. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काय लय मोठी गोष्ट नाही. अरे आमची तर अशी फजिती गेली, आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होत, काय केलं तर कमेंट टाकली, कमेंट बोलला असेल काही, आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाहीत. ही किती मोठी गोष्ट, ही किती मोठी गोष्ट आहे. साधे 160चे पोरं सुद्धा 107 म्हणजे सहज विषय 154च्या नोटीसवाले सुद्धा नेऊन बसवले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. सरकार आलंय, सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही. संतोष भायाचा हत्या झाली, परभणीचं प्रकरण झालं, राजगुरुनगरला झालंय, त्याच्यानंतर उरणमध्ये झालंय, काल धाराशिवमध्ये झालंय, आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली, तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही. परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून त्या आरोपीला जाऊन सांगितलं, मला सत्तेचं पाठबळ आहे, मला कोणी अटक करू शकत नाही, मी या पोरीला घरात घुसून उचलून देणार, असा आरोपी म्हणतोय. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन, अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे. मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड आहे. मग आम्ही जर खवळलो, आम्हाला नाव ठेवू नका. आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जावं, त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं, आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत. आणि जर ज्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आत टाका, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी, त्यालाही मध्ये जाऊ द्या. काय त्याची परवानगी, अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते. विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते, एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच, त्या बिचाऱ्याला काही काम नाही, तेवढं काम तरी होईल. एका झटक्यात तुमचं वेळ आडायचं कमी होऊन जाईल. तुमचा लय झपका यागळाच आहे बाबू. ते टीव्हीवर बघले का तुतारा झाली म्हणतात लोक. मग ते म्हणतात मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूला मी आणि समाज कायम राहणार, मग तो कोणी पण असू, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूला राहणार. माझी शेवटची विनंती आहे,
संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचं सांगा, नसता हे राज्यभर लोन जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना, कसलीच जागीरदाराच्या आवाज आली तरी मनोज जरांगे मॅटर दाखवून घेत नसतं. पण येऊ दे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेनं मागे सरकायचं नाही. बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळचे म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला टाकीत येईल 100% अशी आपण सगळी आशा व्यक्त करू. कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळेल 100% आपण समाज विश्वास ठेवू. मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव कापा उठणार तुमचं तरी काय नीट राव, तुम्हाला का डिझेल विकत आणायचंय का काय कणाकणा जायचंय ट्रकनी चित्तप्पू भरगावा कोचा धरगावा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा जाऊन द्यायच्यामध्ये काय तरी नीट तुम्हाला काय राव काय आणायचं डिझेलवर पैसे लागत असले देऊ का त्याला काय राव एवढा लोड घ्यायचा तुम्हाला. साप नका पोचू, साप आहेत बरे. मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत, यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरत आहेत. पोचू नका यांना. तुम्ही पोचलं आम्ही चरबी उतरणार आहेत. मग 100% चरबी उतरणार. आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरत असतो. लय खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतरणार. आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू. संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे. संभाजीराजेंचं भाषण झाल्याशिवाय एकानंही जागा अजिबात सोडायची नाही. कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळत येईल म्हणले, त्यामुळे मी पण सोडणार आहे. अजिबात एकानं सुद्धा उठायचं नाही. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं. संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो. तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना. मला 2 मिनिटं विराज पाहिजे. 2 मिनिटं विराजला घेतो. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या भौतिक भावांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला पावलं नाही. ते मी घाईवरून गेलो. हे महाराष्ट्र आहे, हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का? ही दहशत म्हणजे ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने
आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. मी जास्त काही बोलणार नाही, आज मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळींना भेटलो, बोललो, त्याची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आणि त्या एकच निर्णय मी घेतला, एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा होता, आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे, त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करत होते. छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही, तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील का, हकालपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकमंत्री घेणार. आम्हाला दहशत चालत नाही, आम्हाला दहशत चाललं नाही. शिवाजी महाराजांचं हे, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार. काय चाललंय, काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. हे महाराष्ट्र आहे आपलं, हे बीड आपल्याला, हे बिहार नाही आपले, हे महाराष्ट्र. बीडवर आमचं प्रेम आहे. हो, तिथं 19 दिवस झालेले. किती दिवस झालेत? 19 दिवस झालेत. आरोपी सापडत नाहीत. ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून. आणि त्यांचा मोरक्या, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोरक्या त्यांचा आहे. कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं. तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय. हे कसं चालते हो? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय, सरकारला विचारायचंय, हे कसं तुम्ही चालवून घेता? तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात? एसआयटी लावणी मानतात. ठीक आहे, त्या एसआयटीवर मी बोलतो, पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोनमध्ये, त्याच लाईनमध्ये की हा मोरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला. हो, त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय, इथं मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात की हा वाल्मिक कराड, हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आलं त्याच्यामुळं. हे कोण बोलते? मी नाही. कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात. धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला, या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेलं आहे व्यवहार करण्यासाठी. ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास हो त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करायला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात, कुठं काय करायचं, कसे पैशाचे उलाढाल करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. पण त्याला माहित नाही कुठे ठेवलंय? सगळं ठेवलंय, सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दहशत खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपणा इथं तुम्ही आलात, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुम्ही आयुष्यभर परखडपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखडपणाने,
करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हाकलून काढायला पाहिजे. हा कच्चपणी करायला पाहिजे मंत्रिमंडळावर. हो कसं सहन करायचं आपण. एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वार केलेत, किती वार केलेत. हे महाराष्ट्र काय आमचा अधिकार आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार आहे. आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं. सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढं 3 वर्ष सरपंच पद भूसवणं, 3 टर्म कोणाला चेष्टाने मला नाही वाटत महाराष्ट्राचं उदाहरण पाहिजे. तो कोणाला वाचवला जातो. बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बहुतेक त्या मुलाला वाचवला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे. एक चांगली मान्य अवॉर्ड्स आहे, तुम्ही मी चर्चा करत होतो, ती म्हणजे एसआयटीची नेमलेली आहे. आणि त्या दिवशी आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर. आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलं. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं. शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी. आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे. पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हात तानात सुद्धा हजारो लोक इथं एक माणूस इथं हल्ला नाही. ही आणलेले लोक नाही, हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी. हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे जपले. तो क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसले. माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील, अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीडमध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळेस सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो. तुमचे रील्स बघून 1200 की 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकीचा अधिकार आमचा आहे. आम्ही बंदूक आमच्या माप आहे बंदूक, पण आम्ही हातात धरली की बंदूक अशी धरली आहे का. आणि आज नाही 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या. आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही की मग किंबहुना कोणा तलवार दाखवणं, किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. ते सुद्धा लोकशाही त्यांनाच मंत्री पद देते तुम्ही. ह्या रील्स बस शेवटचं हे सगळ्यांनी ठरवलंय, ह्याच्यात मार्ग निघाला नाही. मनोज जरांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळ्याच्या बाजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदारगण असतील, सगळ्या पक्षातले लोक असतील, सगळ्या समाजातले लोक असतील. आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार, हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राला माझा एकच मेसेज आहे, मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतोय, छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे. तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही. त्या विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनीला माहित आहे, त्यांच्या भावांना स्वामी आहे. मी त्या दिवशीच बोलून आलेलो आहे त्याला. मी इथं मी ते बोलून मी छोटपणा करणार. मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय. बाकी कुठल्या नेत्याकडे पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही, किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका. बाकी सगळे संयोजक सांगतील. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.